दुसरं आणि जसं हा सामना चालू आहे म्हणजे CPLचा जो बरोबर टॅगलाईन लावलाय ना भाई, एक से बढ़कर एक मॅचेस झाले त्याच्यामुळे सर्वाधिक खुश म्हणजे ते जिंकतो तो खुश होतो, पण सर्वाधिक जास्त खुश चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आणि पूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी, आयोजक समिती याचसाठी केला होता अट्टास की बाबा शेवटी गोड व्हावा, मॅचही गोड व्हावं, सर्व काही सुरळीत व्हावं. आणि तसा जो प्रयत्न या पूर्ण कार्यकारिणीनं आयोजक समितीनं घेतला होता आणि तो कुठेतरी सक्सेस होत असताना काय चाललंय? आणखीन एक चेंडू हवाय. चेंडूचा काही इश्यू आहे का सर? आणि खरोखर बघा, कारण प्रत्येक टीमला जिंकायचं आहे सर, आणि प्रत्येक संघ या ठिकाणी याचसाठी दाखल झाला की चॅम्पियन आम्हाला देखील बनायचं आहे. त्याच्यामुळे भले एक विजयी देखील खूप काही सांगून जातोय. बघा, पहिला आपण मॅच पाहिला होता पतू पॅकर्स अँड खास करून बंटी सिक्सर या दोन टीमच्या दरम्यान. त्यानंतर पतू पॅकर्स संघ पराभवाच्या छायेत गेला होता. तिथून मात्र मिळालेला हा विजय अक्षरशः त्या ठिकाणी त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण त्यांना देखील क्वालिफाय व्हायचं आहे. त्याच्यामुळे इथे जिंकणं, पॉईंट टेबलमध्ये आपलं अकाउंट ओपन करणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण पॉईंट टेबलचे काही नियमावली वेगळी आहे. त्याच्यामुळे इथे प्रत्येक टीमला म्हणजे 2 गुण असू द्या किंवा 4 गुण असू द्या, त्या गुणानं पुढे यायचं आहे. नाही, लीग स्टेजवरती कदाचित तो NRR आहे ना, नेट रन रेट, तो काही दाखवणार नाही, जास्त पॉईंटच दाखवणार. बरोबर, तो कदाचित पुढच्या टर्मवरती येईल. सेकंड स्टेजला जसं मोबाईलमधला गेम असतो ना, एक लेअर को पार करो तो दुसरी कठीणाईवाली आ जाती है. आता बाकीचे कॅन्डी क्रश खेळतच राहतात, एक लेअर पार करत असतात, पण क्रिकेटचा खेळ असा आहे की भाई एक टप्प्याला पार करा, दुसरा टप्पा येतोय थोडासा कठीणवाला. पहिल्या षटकाला होते सुरुवात, पॉवर प्लेच्या षटकातील हा खेळ. अमन शेख आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर धनराज सावंत अशी सलामीची जोडी. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मितेश शिंगोटे सज्ज होतील. दोघांनाही जिंकायचं आहे. पहिला चेंडू होता, स्वीप केला, पायावरचा चेंडू, आणि फक्त स्वीप नाही करायचंय भावांनो, हा सामना जिंकून क्लीन स्वीपही करायचं आहे. कारण इथे जिंकायचं आहे, संकल्प करायचा आहे. एक जप, एक तप, एक संकल्प, जिंकायचा आहे हा कप. तो कप जिंकायचा संकल्प तुम्हाला मैदानावरती करून दाखवायचा आहे. नाव संकल्प आहे, त्याच्यामुळे ते काम करावं लागेल. आणि पराभवाचा चटका लागलाय, एक जर विचार केला तर पराभवाचा चटका लागलाय. त्याच्यामुळे बघा, इथून सुधारण्याची संधी आहे. म्हणजे इथून तुम्हाला नक्कीच भरपूर काही शिकायला मिळणार आहे. टीम कॅप्टनला विचारा, टीममध्ये काही बदल केला आहे का आपण? त्यांनी म्हटलं नाही आहे. जो आमचा संघ होता त्याच संघावर आम्ही पुन्हा विश्वास दर्शविला. इनसाइड आउटचा पटका इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. प्रयत्न सुरू आहे चेंडूला अडवण्यासाठी. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेनं, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फटका, अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका खेळला होता हा चेंडू. बघा, राईट आर्म राऊंड द विकेट, जागा बनवली कव्हरच्या डोक्यावरनं, इनसाइड आउटवाला, इन आउटवाला हा फटका खेळलाय. पाठलाग चालू होता चेंडूचा, जोपर्यंत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. या सुरुवात चांगली झाली, फ्लाइंग स्टार्ट देण्याचा प्रयत्न टीम देखील करणार आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केलात बाबा, थोडासा चटका लागला का माणूस सुधारतो. आणि मागे जसा उल्लेख केला बाबा, ठोकर लगने से अक्कल जी आती है ना, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला, त्याच्यामुळे त्या पहिल्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न करतोय. क्लीन बॉल, जास्त शफल केलं, उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर आले आणि शफल करताना सरळ यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. धनराजला परतावं लागलंय. बघा, रिप्ले पाहू शकू आपण याकडे. यावेळेस देखील अगदी मी म्हणेल जो पहिला चेंडू हाताळला होता ना, तशाच प्रकारे चेंडू हाताळला होता. मात्र त्यावेळी चेंडूला स्वीप केलं होतं. यावेळेस अगदी चेंडू यष्टीवर हाताळला गेलाय. TCP लाईव्ह आणि ते GTC लाईव्ह या दोन्ही गावातील यूट्यूब वाहिन्या या ठिकाणी चॅम्पियन प्रीमियर लीग ही स्पर्धा कव्हर करतायत. धावा झाल्या त्या तब्बल 8 धावा, आणि 8 वर मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला तो मिस्टर धनराज, ज्यानं 2 चौकार ठोकले होते आणि त्या खेळाडूला सरळ डगआउटमध्ये पाठवलं गेलंय.
मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण आपण वारंवार हेच उल्लेख करतोय की पॉईंट टेबल आणि प्लस त्या पॉईंट टेबलचा विचार म्हणजे आयोजक कमिटीने कसा केला असेल त्यांना ठाऊक आहे. म्हणजे रन रेटनं पुढे जावं लागेल किंवा पॉईंट टेबल अगदी पॉईंट सेम सेम असतील तर क्वालिफाय होण्यासाठी सुपर ओव्हर खेळवले जाईल, हे सगळं आयोजक कमिटी ठरवतील. मात्र पॉईंट टेबलमध्ये 2 गुण तरी कमीत कमी हवे आहेत. काल तुम्ही 36 गुणाचा उल्लेख केला होता, आज 2 गुणाचा उल्लेख करतात. बघा तेही महत्वाचे असतात. 36 आणि अशा मॅचला खेळताना 2-2 गुण, 2-2 पॉईंट, तेही महत्वाचं असतं. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय पूर्वेश. मितेश शिंगोटे पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते आणि त्यानंतर आलेला पलटवार अर्थात विकेट पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म अराउंड द विकेट, पंचाच्या उजव्या बाजूने स्ट्रायकरला पूर्वेश. थोडंसं आडव्या बॅटनं खेळलं. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. अगदी ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला पण ऑन ड्राईव्हसाठी चेंडू नव्हता. डॉट बॉल, निर्धाव चेंडूला पहिले 2 चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 8. हां, नक्कीच ऑन ड्राईव्हचा प्रयत्न कारण मनगडचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता या चेंडूला खेळण्यासाठी. धावा झाल्या त्या 8. मितेश शिंगोटे तयार. यावेळेस ऑफ साईडला ड्राईव्ह केला गेला. फिल्डर आहे, मिसफील्ड घडले, चुकी घडले त्या ठिकाणी. मिसफील्ड झाल्या. सिंगल क्विकली कन्वर्ट केला गेला. धावत संख्या झाली ती 9. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक. आता कालचा दिवस जर आपण पाहिला, म्हणजे कालची जी रात्र पाहिली बघा, जवळपास 9-10 वाजल्यानंतर जो स्कोरबोर्ड आहे थोडंसं धीमा होतोय. कारण आपण कालच्या दिवसामध्ये हीच धावसंख्या पाहिली, 40, 45, 50, 52, 54 या लेवलची आपण धावसंख्या पाहिली कालच्या त्या खास करून प्रकाश जोताच्या स्पर्धेमध्ये, आणि हीच ती वेळ होती. चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण जसं जसं रात्र पुढे पुढे सरते तसा स्कोरबोर्ड कमी कमी होतो. याला काय कारण आहे की याला थोडंसं लॉजिक आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, खेळला होता, वेगाने चेंडूवरती आले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झालाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. सुरुवात झाली 2 चौकारनं, त्यानंतर आलेला विकेट, त्यानंतर आलेले 2 सिंगल. पहिल्यावरचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 10. अमन शेख खेळतात 1 वरती, पूर्वेश खेळतात 8 वरती. पहिले षटक संपले मितेश शिंगोटे यांचं. आणि जसं तुम्ही चर्चा केली बाबा, जसं जसं रात्रीचा सुमार पुढे जातो ना, तसा स्कोरबोर्ड खाली 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 येतो. याला कदाचित दुसरं कारणही असेल. वातावरणीय बदल, हवेचा थोडासा जो पहिला फायदा बॅट्समनला मिळत होता, वाऱ्याच्या जोताने चेंडू ट्रॅव्हल होत होता, तो होत नाहीत, याही गोष्टी असतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, फ्लडलाईटमध्ये प्रकाश जोतामध्ये खेळण्याची किती सवय प्रत्येक खेळाडूला असते. आयसाईट किती परफेक्ट असते, चेंडूची लेन टप्पा किती लवकर तुम्ही पिक करता, किती लवकर ओळखता. जसं पुल अँड फूक आपण दिवसा वेगळ्या पद्धतीने पाहतो. या सर्व गोष्टी असतात. कदाचित त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव आणि त्यांचा इम्पॅक्ट असावा म्हणून स्कोरबोर्ड रात्रीला थोडासा खाली जातो. पण असं नाही की वर येणार नाही. एखाद्या मॅचमध्ये कदाचित 80च्या वर पुन्हा एकदा धावफलक पाहायला मिळेल. आणि एक इतकं नशीब आपलं आहे की या ठिकाणी ही मातीची विकेट नाही आहे. आणि इथे जर ही मातीची विकेट असती ना, तर आणखीन प्रभाव या ठिकाणी कदाचित तुकाराम सर जाणवला असता. मात्र ॲज अ कॉन्क्रीट विकेट, त्याच्यामुळे स्कोरबोर्ड वाढू देखील शकतोय, कमी देखील होऊ शकेल. बघा, एक्स्ट्रा खेळाडू असेल तर प्लीज पाठवा जरा. बंटी सिक्सर बंधू, कारण नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आहेत. समीर राऊत, समित पाटील आहेत का? धावसंख्या 10 झालाय. 1 विकेट मात्र गमावले. न्यू बॉलर्स षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रुपेश मोरे हा गोलंदाज येतोय. म्हणजे जवळपास अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या टीमच्या माध्यमातून अनेक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळतोय. पहिला चेंडू ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला. धावा धावफलकावरती येते 11. 1 गडी बाद 11 धावा. सध्या त्या एंडनं म्हणजे जुचंद्र गाव एंडवरनं रुपेश मोरे गोलंदाजीसाठी आल्यात. मागचा जर पाहिलं तर खेळ या एंड त्या एंडचा वापर योग्य पद्धतीने केला जातोय. मिस टाइम स्ट्रोक झालाय. स्टिकरच्या आसपास चेंडू लागलाय. भूषण भोईर होते चेंडूच्या खाली, त्याने टिपलाय. झेल फलंदाज होतोय बाद. रुपेश मोरेला लाभलं यश आणि पूर्वेशला जावं लागतंय पॅव्हेलियनच्या दिशेनं. मी त्याच गोष्टीचा उल्लेख केला होता बघा भारत, की ज्यावेळेला पूल आणि हुक करायचे तर लेंथ टप्पा लवकर ओळखणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे अंडर फ्लडलाईट्स प्रकाश झोतामध्ये खेळण्याची किती सवय, किती तयारी असते, या सर्व गोष्टी आहेत. बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरनं खेचून मारायचा होता, ऑफसाईडच्या भरपूर बाहेर होता.
तिथून तुम्ही ऑन साईडला जबरदस्ती खेळण्याचा प्रयत्न आणि भूषण भोईरनं टिपलाय. अझेल क्रमांक 2चा फलंदाज दुसरा फलंदाज होतोय. बाद दुसरा धक्का बसलाय टीमला या षटकामध्ये. आणि उचली घेणारा चेंडू होता सर आणि या कारणास्तव जो फटका एक्झिक्यूट करायचा होता म्हणजे हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता तो प्रॉमिसिंग त्या ठिकाणी झाला नाही आहे. योग्य विश्लेषण करणं अगदी बॅटच्या मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर जो असतोय त्या पट्ट्यात तो चेंडू आदळला गेला आणि चेंडूच्या खऱ्या अर्थानं वेगानं देखील त्या ठिकाणी बॅटरला बीट केलं कारण वेगवान चेंडू आदळला होता. महत्त्वपूर्ण विकेट क्रमांक 2 धावा फळकावर लागल्या गेले ते तब्बल 11 धावा या फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. संकल्प हा संघ स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण त्या ठिकाणी पाहतोय बंटी सिक्सर्स 2727 हा संघ. रुपेश मोरे 1 विकेट मिळवले 1 धाव खर्च केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत मिस्टर वैभव धूम. आणखीन एक नामवंत खेळाडू यावेळेस ड्राईव्ह केलाय कॅपमध्ये खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. वाईडिश लॉंग ऑफचा फील्ड तितक्याच वेगाने आलाय. चेंडूला थांबवले गेले. अप्रतिम शतरक्षण काही धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केल्या आहेत. एक भरपूर मोठा मी म्हणेन त्या ठिकाणी तो रनवे कापावा लागला या चेंडूला फीड करण्यासाठी. 2 धावाल्या 2 धावेने धावासंख्या झाली ती तब्बल 13 धावा. बऱ्याच आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह नाही पाहायला मिळत. पण वैभव धूमनं ते पहिल्याच येताना अलॉंग द ग्राउंड जमीन लगत फटकार खेळाय. सुंदर फटक्या खेळत असताना 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. आता पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलाय कव्हरच्या दिशेने खेळाय पण डीप मध्ये रक्षक होते आणि ते आले आणि त्यांनी फील्ड केलं गेलं होतं. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 14. शांत क्रिकेट संयमी क्रिकेट आतापर्यंत ज्या आपण मॅचेस पाहिल्या आहेत की ते धावसंख्या बघा पूर्वी ज्यावेळेस म्हणजे याचा प्रकाश झोतात आपण आता आलोय सनलाईटमधून फ्लडलाईटमध्ये आलोय त्याच्यामुळे इथे तो खेळ बदलणार याची पूर्ण कल्पना आणि कदाचित कालच्या मॅचेस नो डाऊट पाहिले असतील अनुषंगानं चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. 40-45 जवळ ओह व्हॉट अ शॉट काय फटका खेळ आहे. अगदी साऊंड देखील बघा टाक मिडल झालाय आणि अगदी म्हणायचं की चपराक चाबूक स्ट्रोक खेळला गेलाय. 6 धावा षटकार. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला की चपराकवाला हा छापूक शॉट आणि सापट जशी मारतात ना फोरहँड हा फोरहँड फटका खेळाय बघा. 4 and 4 स्ट्रोक अगदी 4 आर्म्स मजबूत आहेत अमनचे आणि ॲज अ ओपनर म्हणून कामनच्या टीमकडनं भरपूर क्रिकेट त्याने खेळलंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमक खेळ करण्यासाठी या फलंदाजाचं नाव नेहमीच घेतलं जातं. हा फ्रंट फूटवरती त्या चेंडूला समोर खेळलाय. बऱ्याच वेळेला तो मिड विकेटला खेळतात काही स्क्वेअर लेगला खेळतात. हा समोर खेळलाय षटकार. 6 धावांचा फटका. धावा दाफलकावरती येते 20. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू तो मागे घेऊन थोडंसं जागा बनवून कट करायचं होतं. बॅटच्या मधोमध आला नाहीये जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो फलंदाज. या 2 धावाने दाफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तर 22. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला धावा होत्या त्या 10. या षटकामध्ये आल्यात 12. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडीबाद 22. 22 लॉस ऑफ 2 आफ्टर 2. बघा पहिला सामना ज्याप्रमाणे आपण जिंकला होता बंटी सिक्सर 2727 त्यावेळेस वेळ वेगळी होती लक्षात ठेवा. सूर्यप्रकाशामध्ये आपण तो सामना खेळलो होतो आणि जवळजवळ 83 जो एक मोठा उच्चांक आहे तो तुम्ही त्या ठिकाणी चेस डाऊन केला होता. आता ते टार्गेट होणं थोडंसं कठीण आहे. मात्र इथे जरी 50 जरी झालं ना 50 किंवा 55 धावा ज्याप्रमाणे ज्या करंट रन रेटने या ठिकाणी संकल्प ग्रुप मैदानाच्या आतमध्ये खेळतो या अनुषंगाने आपण म्हणू शकतो की जवळजवळ 60 ते 65 धावा या फळकावर येऊ शकतील. मात्र ते 50-55 धावा देखील तुकाराम सर खूप मायने आहेत आणि खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतील या आत्ताच्या या मॅचमध्ये. ना कालचा दिवस साक्षी आहे ना त्याला. 54 धावांचे 2 सामने झाले या मैदानावरती. 54चे 2 सामने होताना आपण पाहिल्यात त्याच्या आणि मागचा सामना तर 52चा होता. मागचा सामना तर 52चा होता. त्याच्यामुळे 55-60 आता प्रोजेक्टेड स्कोर पाहिला ना तर 66 दिसतोय. त्याला कारण आहे 11ची सरासरी आहेत. करंट रन रेट जर पाहिला तर तो 11चा आहे म्हणून ते 66 धावा सध्या आपण करंट रन रेटच्या माध्यमातून पाहतोय. समोर खेळलाय समोर समोर अगदी स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडूला पाठवलंय वैभव धूमच्या बॅटमधनं. धूम मसवणारा षटकार. नाव आहे वैभव धूम. धूम मचाये धूम. वैभव धूम आहे क्रीजवर आणि बघा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी फुल ऑर लेंथ चेंडू होता. फुल लेंथ चेंडूला मात्र त्या ठिकाणी खेळले गेले लॉंग ऑफ बाउंड्रीच्या अगदी समोर हा स्ट्रोक म्हणजे आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर हा फटका खेळला गेलाय. षटकार आलाय. षटकारांना धावसंख्या झाली ती तब्बल 28 धावा 28.
28 झाल्यात. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मितेश शिंगोटे यांना तुम्ही पाहताय. दुसरा स्पेल मितेश शिंगोटे यांचा पाहताय. पहिला स्पेल अप्रतिम मात्र होता मितेश शिंगोटे यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 10 धावा दिल्या होत्या. मितेश शिंगोटेनं एक विकेट देखील त्या ठिकाणी काढली होती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेस चेंडू पडल्यावर थोडासा जवळपास कट होतोय. एक अँगल कुठेतरी क्रिएट करतोय. गुड बॉल मितेश शिंगोटे. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. त्या बॅटरच्या रेंजपासून बघा पाहू शकाल तुम्ही. त्या बॅटरच्या रेंजपासून लांब राहिलं गेलं. जसं कहते ना भाई आंखों से दूर खिलाने की कोशिश. त्याच्या नजरेपासून लांब खेळवला होता मागचा चेंडू. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस केलाय चेंडूला पाठवलाय जोपर्यंत डीप एक्स्ट्रा करतात क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला जाईल फील्ड करेल थ्रो करेल. 2 धावा चेंडू होती पूर्ण. 2 विकेट गेल्यानंतर असं वाटणं पार्टनरशिप थोडीशी जमले अमन शेख आणि दुसऱ्या बाजूला वैभव धूम. कारण दोघंही यांना एकाच टीमकडनं भरपूर क्रिकेट खेळलेत त्याच्यामुळे एकमेकांचा खेळ माहिती आहे अंडरस्टँडिंग माहिती आहे एकमेकांमधलं सामंजस्य माहिती आहेत आणि तसा खेळ दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंकडे आहे. 2.3 षटकांचा खेळ 2 गडी बाद 30. आणि दोघांची बॉन्डिंग देखील खूप चांगली आहे. अनेक वर्षापासून एकत्र खेळत आहेत आणि खेळपट्टीवर दोघे जण असल्यावर काय करायचं. ओ वॉटर बॉल क्या बात आहे. या रजनी स्पर्धेमधील हा नक्कीच कौतुकास्पद चेंडू अगदी सटीक यॉर्कर मितेश शिंगोटेनं मिळवलंय. एक महत्वपूर्ण विकेट. मिस्टर वैभव धूम आउट. त्याच्यासाठी तर असाच बोल पाहिजे होता. दॅट्स अनप्लेएबल अनप्लेएबल. या वेळेला बॉलरचं नाव मितेश आहे. सगळे बघत होते मितेश पण बॉलर सांगतो मी मितेश आहे आणि बॉलिंगमध्ये मी तेज आहे. मी तेज आहे वेगवान आहेत परफेक्ट. कारण टेनिस क्रिकेटचा आलम तसाच बनलाय. पानी के बिना जी नहीं सकते हवा के बिना रह नहीं सकते और टेनिस क्रिकेट का आलम ऐसा बन गया दोस्तों. अब यॉर्कर के बिना बॉलर विकेट ले भी नहीं सकते. कारण जर यॉर्कर आला तरच विकेट इथे येऊ शकतो आणि परफेक्ट परफेक्ट दॅट्स अनप्लेएबल. असं नव्हतं की त्याचं तंत्र उघडं पडलं ॲक्रॉस खेळले अगदी डिफेंड करायला देखील बॉल मिळाला नाही आहे. दॅट्स अ गुड डिलेवरी. आउट जसं आपण फलंदाज बाद झालाय पण अनप्लेएबल अनप्लेएबल डिलेवरी अमित. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्ह चेंडू चालय समोर लॉंग ऑफ ऑर्डर क्षेत्ररक्षक येतील. जितेश बंधू थ्रो करतील. एक धावा चेंडूवरती पूर्ण. जोडी जमलेली होती ती जोडी तोडण्यामध्ये सक्सेस झाल्यात मितेश शिंगोटे. सध्या धावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद 31 आणि वैभव धूमचं 50-50 ओव्हर येण्याच्या अगोदर बाद होणं हे देखील महत्वाचं आहे. योग्य विश्लेषण. मी त्याच विषयाकडे येणार होतो. कारण याच्यानंतरचं आपण षटक जर पाहिलं तर 50-50 चॅलेंज. त्याच्यामुळे त्या 50-50 चॅलेंजमध्ये वैभव धूमला क्रीजवर राहणं गरजेचं होतं. मात्र महत्त्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी प्राप्त केले मितेश शिंगोटे यानं. यावेळेस देखील ड्राईव्ह केलं गेलं. मागे प्रोडक्शन आहे एक्स्ट्रा कव्हर डीपमधून फिल्डर तर वेगाने आलाय. फक्त सिंगल मिळणार. भूषण वेगाने आला होता आणि एक सेन्सिबल क्रिकेट. कारण इथून जर आपण विचार केला ना तर जवळपास दुसऱ्या षटकाचा तिसऱ्या षटकाचा तो शेवटचा चेंडू होता आणि हे पाहिलं. कारण क्रिकेट फक्त बॅट आणि बॉलनं खेळलं जात नाही आहे तर कुठेतरी क्रिकेटचा खेळ डोक्यानं खेळणं देखील गरजेचं आहे. मी कौतुक करतोय अमन शेखचं. कारण पाहिलं हा शेवटचा चेंडू आहे फक्त सिंगल त्या ठिकाणी कन्वर्ट केला. कारण चौथं षटक जे आहे हे 50-50 चॅलेंज षटक आहे. त्याच्यामुळे या चौथ्या षटकासाठी या 50-50 चॅलेंजसाठी मला स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे. नक्कीच मी कौतुक असेल अमन शेखचं. कारण योग्य निर्णय त्या ठिकाणी अमननं घेतला आहे. तीन षटकांचा खेळ सप्लाय धावा धाफलकावरती आहेत त्या 32 आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की शेवटच्या बॉलवरती सिंगल का घेतले. सायरन वाजलाय आणि जसा तुम्ही उल्लेख केला होता की शेवटच्या बॉलवरती सिंगल का घेतले म्हणून ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती क्रिकेट खेळा ना काही जण चॉकलेट घेतात काही चिंगम घेतात पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचा असतो मेंटॉस. मेंटॉस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है. अशा वेळेला तोच पाहिजे होता. आणि विशाल भोईर आम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात स्कोरबोर्डमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या
आणि चौथ्या ओव्हरमध्ये चॅलेंज आहे 12चं. 10-12 येणार का या ओव्हरमध्ये. आणि असा गोलंदाज आता आलाय यानं मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट घेतल्या 9 धावा खर्च करताना 4 विकेट घेतल्या. त्याला माहिती आहे तिथे तो फायफर पूर्ण करू शकला नाहीयेत पण या सामन्यामध्ये त्याला फायफर पूर्ण करायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला अमान शेख थोडेसे शांत आहेत. अशा पद्धतीने नाही खेळत पण त्यांनी स्वतःला सांभाळून ठेवले या ओव्हरसाठी. या ओव्हरमध्ये धमाका करायचा आहे. पहिला चेंडू मिस झालाय. पहिला चेंडू टॉस्टअप फ्लायटेड टर्न आलाय आणि चेंडू गेला एसटीएच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॅट्समन रिव्ह्यू. चला तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. यानंतरचा मॅच तो देखील महत्वाचा असणार आहे. दोन्ही टीमला पुन्हा एकदा आपण कॉल करूया. यानंतरचा मॅच SP मारवी संघ खेळणार आहेत युग रुहानी संघाशी. पण काय माहिती का सगळेजण सांगतात सब्र का फल मीठा होता है लेकिन भाई जिनको डायबिटीज है ना वो सबना ना रखे क्योंकि वो मीठा होता है थोडासा. आता बघूया सब्र ठेवलाय. सब्र का फल मिठा येतोय आणि पंचाने सांगले इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर ही आहे लवली देखील आहे. दोन्ही गोष्टी आहेत. हा फेअर अँड डिलिव्हरी नाही आहे. हा फेअर पण आहे हा लवली पण आहे. फेअर अँड लवली म्हणूया या डिलिव्हरीला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कौतुक अक्षय या पाटीलचं कौतुक. कारण मागच्या खास करून मॅचचा तो स्पेल आणि म्हणे असं म्हणू शकतो आपण की तिथून हा पुन्हा एकदा तोच स्पेल पकडलाय. बघा तिथून तो स्पेल बंद केला म्हणजे सोडला होता आणि इथून मात्र हा तोच स्पेल पकडला गेलाय. लगातार 2 चेंडू डॉट आहेत. बघा 50-50 चॅलेंज आपण ओव्हर खेळत आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला 12 धावा करायचे आहेत. त्याच्यामुळे हे 2 चेंडू डॉट आहेत ना. हे 2 चेंडू डॉट भरपूर काही दाखवून देत आहेत. चला 2 चेंडू गेलेत बॉलरच्या नावावरती. अमन शेख इथून पलटवार येणार की जशी गोलंदाजी तुम्ही सांगता ना अक्षय पाटील. अक्षय हमें सीधे साधे. अक्षयची गोलंदाजी टाळ्यांचा गजर एका साईडनं आलाय. जसं पाहिला चेंडू हाताळताना अक्षय पाटीलनं अमन थोडेसे पुढे आले. चेंडूचा टप्पा थोडासा लांब ठेवला. 4 मीटर 6 मीटर मध्ये चेंडू हाताळलाय. 3 डॉट बॉल. डॉट. अक्षय पाटीलचा चेंडू जर आपण पाहिला ना तर सर खास करून टॉस देखील होतोय आणि चेंडू कट देखील होतो का. पुन्हा एकदा टॉस टॉप डिलिव्हरी. क्या बात आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकतोय की अगदी JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण कंटिन्यूस रिप्ले पाहतोय. या ठिकाणी इतकंच म्हणू शकतोय की अमन शेख याची दुखती नस अक्षय पाटीलनं पकडली आहे. आता रिप्ले पाहिलाय. आता बघूया प्ले कसा होतोय. दॅट्स अ फॅन्टॅस्टिक शो. बिग शो. जसा बिग शो आलाय ना तसा खेळ आहे. डॉट 4 डॉट बॉल. अजून एक समोर खेळलाय फिल्डर आहे चेंडूच्या खाली. विकेट. फलंदाज बाद.
नंतर बाद झाले आणि त्या 50-50 ओव्हरचा भरपूर प्रभाव आहे, कारण तिथे धावा आल्या नाहीत, रन आल्या नाहीत, त्याच्यामुळे दबाव प्रचंड वाढलाय, दडपण प्रचंड वाढले. समोर जितेश पाटील अर्थात जितेश बंधू होती, त्याने टिपलाय असेल. धावफलकावरती नजर टाकली तर लक्षात येईल स्कोर जाऊन पोहोचलाय 39-39. याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 33 वरती होता. या षटकामध्ये आल्या त्या धावा 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. एक व्हाईट बॉल देखील आलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, त्या चेंडू निघून गेल्या. पंच इशारा करता यांचं व्हाईट बॉल. व्हाईट बॉल झालाय. अवांतर धाव नक्कीच या ठिकाणी आले. धावसंख्या 40 झाले. षटक क्रमांक तुम्ही पाहू शकाल, 5वं षटक आहे, मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 40 झालेत. इथून आणखीन थोडासा या ठिकाणी प्रवास करायचा आहे. 50-55 या आकड्यापर्यंत पोहोचायचं आहे. यावेळेस प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. यावेळेस अगदी वेगानं बीट केले बॅटरला. बॅकफुटला गेले होते, तिथून मात्र ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बॅट्समॅन अगदी मधल्यामध्ये थांबला गेला. अगदी चेंडूला मिडल करता आला नाहीये. फटका जो खेळायचा होता ऑन साईडला, तो ऑफ साईडला फटका खेळला गेला. या कारणास्तव फक्त इथे धाव मिळणार ती एक सिंगल धाव. धावसंख्या झाली ती 41. 41 धावा या फलकावर आलेत. 41 रन ऑन बोर्ड. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. मागचा सामना देखील आपण 52चा रंगताना पाहिलाय, त्याच्यामुळे त्या धावा देखील महत्त्वाच्या ठरतील. 8 चेंडूचा खेळ इनिंग मधला बाकी आहे. 8 मध्ये 10, 12, 15, 55, 52, 56 धावा देखील निर्णायक ठरू शकतील. समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड जितेश बंधू आले, पण त्यांना चकून चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इट्स अ 4. चौकार. चौकार. आघाडीचे फलंदाज कमी पडले, पण ध्रुव आलाय. ध्रुव आपला खेळ दाखवतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉटमहँडचा वापर, चेंडू चौकार. आता थोडासा वेगाने केला होता. मागचा चेंडू थोडासा फ्लाईट दिला होता, हा थोडासा वेगाने चेंडू आता होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फील्ड करेल, थ्रो करेल. थ्रो थोडासा करा, पण जितेश बंधू आहेत,
इथून चेंडू नाही निसटणार आणि त्याने बरोबर कव्हर केलेत या चेंडूवरती सिंगल. धावा झाल्या धावफलकावरती 54. जसं तुम्ही उल्लेख केला होता प्रोजेक्टेड स्कोर याच्या अगोदर 59 दाखवत असता, तो आता 61 दाखवतोय. बघा 61 म्हणजे 60च्या पलीकडे. टेन्शन वाढू शकेल याच्यामुळे लक्षात ठेवा. बंटी सिक्सर 27 नो डाऊट तुम्ही 83 चेस केले आहेत, मात्र ती वेळ वेगळी होती, आत्ताची वेळ वेगळी आहे. लक्षात ठेवा, ती सनलाईट होता, आता फ्लड लाईट आहे. याच्यामुळे इथे 60च्या पलीकडे एक चॅलेंजिंग टोटल आपण म्हणू शकतो. जागा बनवली आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर शपलून खेळायचं होतं, मात्र चेंडू आदळला गेला तो अंगावर. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावत संख्येत भर, एका धावेनं संघ पुढे सरकणार. धावत संख्या झाली ती तब्बल 55. बघा क्रॉसबॅट स्ट्रोक खेळायचा होता, चेंडू अगदी समोरून टॉस झाला आणि आदळला गेला तो अंगावर. गुड बॉल. खूप चांगली गोलंदाजी केली अक्षयनं. चांगली गोलंदाजी. आता देखील बॅटच्या कडेला लागला होता. आता टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली होती, एकदा सक्सेस झाले ध्रुव, आता नाही झाले. बॅटच्या कडेला चेंडू लागलाय बिहाइंड द विकेट. यशरक्षक रिप्लाय झेल, फलंदाज बाद. बंधू पाठीमागे यष्टीरक्षक होते, त्याने टिपलाय असेल. फलंदाज जातोय माघारी. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, सनलाईटवरनं फ्लड लाईटमध्ये आलंय. काही काना या स्पर्धेच्या निमित्तानं लाईमलाईट मध्ये देखील यायचं आहे, पण वातावरण असं बदललं ना, राईट साईडला थोड्याशा फ्लॅश लाईट पण चालू झाल्यात, त्या देखील पाहायच्या आहेत. फ्लॅश लाईट देखील चालू झाल्यात. शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. धावा दाफलकावरती 55. आणि काल देखील इथून निघताना जो रेल्वेचा प्रवास आम्ही केला होता, त्या रेल्वेच्या प्रवासामध्ये देखील काही नक्कीच त्या लाईट आम्ही पाहिल्या होत्या, कारण पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्याच्यामुळे त्या फ्लॅश लाईट तुम्हाला पाहायला मिळू शकतील. 55 झालेत, 55 झालेत. गोलंदाज तयार. अक्षय पाटील खरोखर प्रभावी गोलंदाजी या संपूर्ण आजच्या दिवसा म्हणजे रात्रीमध्ये म्हणू शकतो आपण. त्या 4 विकेट आता मिळवलेल्या आहेत, 2 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. सिंगल कन्वर्ट केला गेला. रनआउटचा चान्स होता, मात्र रनिंग बिटवीन द विकेट अफलातून राहिलाय. बघा इथे देखील फक्त लेग बायच्या स्वरूपात सिंगल. एक धाव संख्या 56. 56 झालेत अब तक. 56. एक चेंडू अजूनही शिल्लक. 56 झालेत. चौकराला 60, षटकराला की सीट जवळपास 60च्या पलीकडे. आणि जर इथून डॉट बॉल किंवा विकेट आली तर यावेळेस ऑफ साईडला चेंडूला लॉफ केलंय. मागे फिल्डर आहे डीप लॉंग ऑफ डिशेसच्या दिशेनं. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जे शेवटच्या चेंडूवर आल्या त्या 2 धावा. 2 धावेनं त्या ठिकाणी संकल्प ग्रुप थांबतोय 58 या धावसंख्येवर. आणि 59 धावा विजयासाठी बंटी सिक्सर 27 या टीमला. चला नाणेफेकीच्या दिशेने आपण वळूया. SP मारवी आणि युग रुहानी. SP मारवी आणि युग रुहानी दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. युग रुहानी आणि SP मारवी.
बॅटिंगमध्ये स्पेशली तुम्हाला अजूनही आणखीन चांगला परफॉर्मन्स हवा आहे. काही चेंजेस केलेत का या टीममध्ये? काही बदल आहेत की तेच संघ खेळाडू आहेत? सेम सेम सेम. बघा युग रुहानी या टीमसोबत तुम्ही प्रथमच खेळत आहात. कालचा जो खेळ आहे युग रुहानीचा हा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्ही पाहिला होता? हो डेफिनेटली पाहिला होता. मग काय प्लॅनिंग आहे, कशी आखणी असेल या युग रुहानी या टीमला? किती धावत संख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी असं काय स्पेसिफिक स्कोर नाही आम्ही माइंडमध्ये ठेवला, पण कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. कमीत कमी धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच महत्त्वपूर्ण मॅच आहे. युग रुहानी टीम कॅप्टन पियुष भोईर, पहिली मॅच त्यानंतर दुसरी मॅच, भरपूर आपण चढ उतार तुमच्या या टीममध्ये पाहिले आहेत. ही मॅच किती महत्त्वपूर्ण असेल तुमच्या टीमसाठी? कारण नक्कीच महत्त्वाचं आहे, कारण आम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे या मॅचला. आणि क्वालिफाय होण्यासाठी इथे तुम्हाला इथे जिंकणं गरजेचं आहे. काही टीममध्ये बदल केलेत का पियुष? म्हणजे बॅटिंग ऑर्डर म्हणा किंवा गोलंदाजीमध्ये असे काही बदल तुम्ही केलेत का? नाही नाही, आहे तीच टीम आम्ही खेळू शकतो. आहे त्याच टीमनं खेळणार आहात, त्याच्यामुळे नक्कीच इथून तुम्हाला देखील आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय क्वालिफाय होण्यासाठी. चला जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. SP मारवी वन द टॉस अँड जॉईन द फील्ड फर्स्ट. युग रुहानी संघाला तुम्ही बॅटिंग करण्याला पाहणार आहात. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साधी समालोचक, क्रिकेट विश्लेषक तुकारामजी मांगेला. थँक्यू. TCP JTC. धन्यवाद. धन्यवाद. बराची राऊत टॉस झालाय, त्याने दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं होतं. एकानं पहिला सामना जिंकला, त्याला दुसरा जिंकायचा आहे. आणि ज्यानं एक सामना गमावून पुन्हा एकदा ऑन ट्रॅक गाडी आली, त्याला क्वालिफायच्या दिशेनं हा सामना जिंकून जायचा आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवलं गेलं होतं JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून. पंचाकडनं आला इशारा. पॉवर प्ले नंबर 1चा खेळ होतो सुरू. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी अभय पाटील, जितेश पाटील आणि चेतन पाटील दोन्ही बंधूंची जोडी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडू होती विकेट. दॅट्स अ स्टनिंग स्टार्ट. काही टीव्ही चालू केला, काही ऑनलाईन होते, पाहत होते आणि पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट. साजबाज ताज फिल्डर होते धनराज आणि धनराजनं टिपलाय झेल. बाहेर जाणारा चेंडू होता. म्हणजेच जर कदाचित इथून जर चेंडू सोडून दिला असताना, जर बघा रिप्ले TCP आणि JTCच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल, जर इथून कदाचित चेंडू सोडून दिला असता तर कदाचित व्हाईट बॉल मिळू शकला असता. मात्र या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी काय कॅच टिपलाय. अप्रतिम. बघा स्क्वेकेट खेळायचं होतं आणि पॉईंट रिझनमध्ये दर्जेदार कॅच अफलातून. नाही, हे पहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येते का? म्हणजे एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडखानी नाही करायचं, पण ही मोह माया आहे. हे गाणं आहे बघा, या दुनिया माया जाल मनवा जाग जरा. या मोह जालामध्ये थोडेसे फसले होते. चौकार येईल, थोडासा स्वेर चेंडू आहे बाई, थोडासा मोह मायामध्ये फसले आणि पहिल्या चेंडूवरती स्टनिंग स्टार्ट झालाय. विकेट डाऊन झालाय. पहिल्या चेंडूवर विकेटचं अकाउंट मात्र ओपन झाले, धावत संख्येचं अकाउंट झालं नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अमय पाटील. आम्ही दबाव घेत नाहीये. जरी पहिल्या चेंडूवर विकेट आले तरी मात्र रवी ढवला, अगदी ढवळानं म्हणतो यस आय एम अ बेस्ट षटकार. केला तर रवी ढवळे आहे. टेन्शन घेत नाही. स्पॉट नानावाला डायलॉग आहे था भाई, टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का. असं ते खेळतात. टेन्शन काय असतं आपल्याला माहिती नाहीये. टेन्शन नाही माहिती आम्हाला, फक्त एकच गोष्ट माहिती आहे, आमच्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन. टेन्शन माहिती नाही आम्हाला, आमच्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे. हे बॅटल आहे. एक षटकार टोकलाय. अमयही थोडासा रंगामध्ये आलाय. रवीच्या पुन्हा एकदा या डॉट बॉलनं हे द्वंद्व रंगले. अमय पाटील वर्सेस रवी ढवळे हे बॅटल मैदानावरती रंगले. एका विषयाकडे नक्कीच मी येणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला रवी ढवळेना तुम्ही पाहू शकाल. बघा यावेळेस पुढे आले होते, डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टायमिंग खेळलाय. मोठी विकेट सोडले आहे तुम्ही. इथे संधी आहे स्ट्राईक एंडला. थ्रो तो देखील व्यवस्थित होत नाहीये. एका चेंडूमध्ये दोन गोष्टी घडल्या आणि दोन्ही बाजूला रनआउट होण्याचे चान्सेस अगदी 100% अधिक होते. मात्र ते चान्सेस त्या ठिकाणी गमावलेत. काय घडलं होतं बघा ना. पहिला
पुढे सरसावलं होतं टो ऑफ द बॅट, बॅटच्या टोला लागला होता, स्वतः गोलंदाज आले, चेंडूच्या खाली पद्धत चुकीची होती, डोळ्याच्या समोर तुमचे हात आले. त्यानंतर पहिल्यांदा इथे मिस झाला, इथून पहिल्यांदा पुन्हा एकदा त्या साईडला गेलं, तिथे देखील मिस झालं. हे तर भावानं तेलही गेलं, तूपही गेलं, हाती काहीच नाही आलं, हाती काहीच नाही आलं. नाही विकेट आला, नाही रन आल्या, एक रन फक्त आली ती. धावा धाफलकावरती त्या 7, एक गडी बाद 7 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर क्रॅकिंग स्ट्रोक, दॅट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. चेतन पाटीलच्या बॅटमधनं क्रॅकर स्ट्रोक, चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, असाच फटका खेळताना जितेश बंधू बाद झाले होते. पण चेतन पाटीलची शैली वेगळी आहे, जितेश बंधूची वेगळी आहे. दोन्ही बंधू आहेत, पण हम दोनों है अलग अलग, हम दोनों है जुदा जुदा. तसे थोडीशी वेगळी शैली आहे दोघांची. आफ्टर 1 ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती होते त्या संकल्प ग्रुपच्या, एक गडी बाद 10. प्रत्युत्तर देताना बंटी 6 2-7 आहेत. एक गडी बाद 15 धावा. चेतन पाटील खेळतात 8 वरती, रवी ढवळे खेळतात 7 वरती. संघाची धावसंख्या 15, पाटला काय 59चा 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 मध्ये करायच्यात 44 44. सौरेच्या येस डीजे. आणि थँक्यू. संख्या 15 झाले आणि मी एका विषयाकडे मी मगाशी म्हटलं की मला एका विषयाकडे यायचं आहे, खास करून रवी ढवळा यांची हेअरस्टाईल. रवी ढवळाची हेअरस्टाईल, कारण इथे कदाचित चॅम्पियन प्रीमियर लीगसाठी रवी ढवळानं ही हेअरस्टाईल खास करून ठेवली आहे का. गोल्डन आपण त्यांचं हेअरस्टाईल पाहू शकाल, अप्रतिम हेअरस्टाईल आहे. जसे आपण वेस्ट इंडिजचे खेळाडू पाहतोय नेहमीच IPL साठी देखील अलग अलग हेअरस्टाईल आपण पाहिले आहेत. त्यानंतर वर्ल्ड कपसाठी देखील म्हणजे T20 वर्ल्ड कप असू द्या किंवा 50-50 वर्ल्ड कप असू द्या, यासाठी देखील आपण अनेक खेळाडूंना अनेक वेगवेगळ्या हेअरस्टाईल ठेवताना पाहिल्यात. त्याच्याप्रमाणे रवी ढवळाची ती हेअरस्टाईल अक्षरशः प्रभावी राहील आहे. सुनील नारायण म्हणू शकतोय, खरं डंबाला म्हणू शकतोय. वाटतं खूप चांगली हेअरस्टाईल आहे. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच अमान शेख या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि पहिला चेंडू येते डॉट. पहिला डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा अमन. स्ट्रायकरला रवी ढवळे. पाहिलं, निरीक्षण केलं, त्याने सांगितलं जाऊ द्या, वाईट बॉल आहे, जाऊ द्या. कधी कधी थोडंसं लांब राहणं ते देखील गरजेचं असतं. ज्यावेळेला वादळं येतात ना त्यावेळेला थोडंसं बाहेर थांबणं देखील गरजेचं असतं. धावा धापलकावरती त्या 16 धावा, 1.1 षटकांचा खेळ झालाय. अमन समोर रवी ढवळे. अमन शेख समोर रवी ढवला. जागा बनवली, फॉलिंग स्वीप खेळलाय इनफिल्डच्या वरून. अगदी चेंडू फाईन बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगानं फरार. हा येतोय रवी ढवला यांच्या बॅट मधून. खणखणीत चौकार. नहीं चाहिए हमको, तो गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. एक चित्रपट अजून आला होता अक्षय कुमारचा, खिलाड़ियों का खिलाड़ी. तसा एक खिलाड़ी आला था ना, खिलाड़ियों के खिलाड़ी. असली खिलाड़ी वही है भाई, जो सामने हार देख के भी लड़ जाए, तसा था खिलाड़ी पाहिजे. अमन देखील लढतो. एक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला लागला, चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ, वेगाने चालला, 1 2 3 4 चौकार.
होणार नाही आहेत कारण काल जवळजवळ 5 वाजले होते, आज कदाचित 3 ते 4 वाजतील. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, आणखीन एक मोठा फटका खेळला गेलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून ठोकलाय रवी ढवलानं हा षटकार. का नाही, टेन्शन देणे का कॉन्ट्रीब्युशन देणे का, आणि तेच कॉन्ट्रीब्युशन सध्या देता. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, सरसावले आणि चेंडूला वाढवलं लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. आता चेंडूच्या वेगात बदल केला होता, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे दूरवर येतील, फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा अगदी चित्याच्या चपलाईनं 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 32. या षटकामध्ये धावा आल्यात, रन आल्यात. रवी खेळतात 23 वरती, चेतन पाटील खेळतात 8 वरती. संघाची धावसंख्या 1.5 षटकांचा खेळ, 32. क्लास रवी ढवलाचा क्लास पाहतोय आपण. काय नाही रवी ढवलाकडे, फॉलिंग स्वीप आहे, त्यानंतर म्हटलं तर बघा शपलून पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न आहे, स्लॉक स्लीप आहे, त्यानंतर म्हणायचं कबड ड्राय आहे, त्यानंतर म्हणायचं फ्लिकचा फटका आहे, डान्सिंग डाऊन द विकेट देखील फटका चांगल्या प्रकारे खेळला होता. सगळ्या प्रकारचे फटके रवी ढवलाने या ठिकाणी खेळले आहेत. 9 मध्ये 23 आपल्या टीमसाठी बनवले आहेत. धावत संख्या झाली ती तब्बल 32 झालेत. वॅगन वेल तुम्ही पाहू शकाल. बघा कशा प्रकारे या धावा बनवल्या गेल्या. 2 चौकार आपण पाहिलेत आणि ते दोन्ही चौकार जर पाहिले आपण तर जवळपास ते म्हणजे जवळ फाईन लेग आणि लॉंग लेगच्या आसपास खेळले गेले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑन साईडला जसं वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन यामध्ये आपण पाहिलं तर षटकार 2 पाहिलेत. तर अप्रतिम बॅटिंग, अतिशय सुंदर बॅटिंग त्या ठिकाणी केली गेली आहे रवी ढवला मार्फत. 9 चेंडू 23 धावा रवी ढवलाकडून आल्यात. धावा 32 झाल्यात. इक्वेशन आपण चेक करूया JTCI ना TCP लाईव्हच्या माध्यमातून. बघा 24 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 24 मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 27. जोडीला तोडणारा कोणतरी बॉलर पाहिजे. या क्षणाला जर पाहिलं तर संकल्प टीमसाठी एक वेगळा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. मॅन ऑफ गोल्डन आर्म, या जोडीला कोण तोडणार, जोडीला कोण फोडणार, कारण हे जोडी थोडीशी डोकेदुखी ठरलेत. आफ्टर 2 ओव्हर त्या साईडला 2 गडी बाद 22 होते, इथे 1 गडी बाद 32 आहेत. हकीम खान, मागच्या सामन्यामध्ये हकीमनं चांगली गोलंदाजी केली होती आणि आता पुन्हा एकदा 30 गोलंदाजी त्यांना करायची. स्ट्रायकरला चेतन पाटील 8 वरती बॅटिंग करतायत. थोडस आतल्या कडेला चेंडू लागलाय, जसा चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी बोरे तिथे पाठीमागे फिल्डिंगला होते. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 23 मध्ये करायच्या 26. इथे विकेट पाहिजे. जर विकेट आला तर संकल्प तुम्ही त्या कप पर्यंत जाऊ शकता, अन्यथा तो कप तुम्हाला विसरावा लागणार. नक्कीच मनोबल वाढेल. इथून विकेट जर आला ना तर नक्कीच मनोबल वाढेल. हो वॉट अ बॉल, काय चेंडू टाकला गेलाय. MS स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी हेलिकॉप्टर तर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा वेग भन्नाट वेग आहे, अप्रतिम वेग त्या ठिकाणी पाहिलाय. सिंगल फक्त काढला गेलाय. धावसंख्या झाली ती 34. आता 22 मध्ये बनवायच्या आहेत त्या 25 धावा. आणि इथून याच कंडिशनमध्ये विकेट, ज्याप्रमाणे उल्लेख केला तर विकेट इथे येणं गरजेचं आहे. कारण याच्यानंतर जर आपण विचार केला ना तर तिसरं हे षटक सुरू आहे, त्यानंतर 4थं षटक येणार आणि 4थं षटक म्हटलं तर 50-50 चॅलेंज ओव्हर. आणि या 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये एका बाजूला आपण जर पाहिला तर बंटी सिक्सर 27 रवी ढवलाला क्रीजवर उभं राहणं गरजेचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर लांब होता, पण जितका लांब होता तितका लांब मारलाय चेतन पाटील. म्हणून म्हटलं त्याचा अंदाज निरालाय. खेळ वेगळा आहे, खेळाचा रंग वेगळा आहे आणि चेंडूला पाठवलंय पॉइंट रिझन मध्ये चौकार.
एजी ओजी 1-2 का 4 4-2 का 1. मात्र तो कोणाला करावा लागेल. सध्याच्या घडीला मॅच अगदी गरम झालाय. हो आणखीन एक चांगला फटका आहे. ऑन साईडला चेंडूवर टर्न केले गेले. स्क्वेअर लेग डीपला ट्रॅव्हल झालाय. फिल्डर त्या ठिकाणी नव्हता आणि इथे देखील या धावा मिळतील ते 4. धावा धावा आणि धावा अगदी म्हणतात ना खोऱ्यातून धावा वाहत आहेत. खास करून बंटी सिक्सर 2727 टीम साडी. आयजी आले 20 मध्ये 17 करायचे आहेत. माय नेम इज चेतन. हो प्रयत्न केला होता पण हा छोटा चेतन सारखा आहे. नाला थांबवणं आता कठीण होऊन बसले. चेंडू चाला बॉन्ड लाईनच्या पंच इशारा करतील. इट्स अ 6 षटकार. मॅचने खेळाडूने देखील प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन केलं. एफर्ट बघा एफर्ट तुम्ही पाहू शकाल. अफलातून एफर्ट हा खास करून हा षटकार रोखण्यासाठी लावला होता. अप्रतिम एफर्ट लावला होता. शेवटच्या क्षणापर्यंत बघा अगदी हवेत उडी घेतली होती. चेंडूला आतमध्ये ढकलायचं होतं मात्र चेंडू बाहेर निघून 6 धावसंख्या 48 48 झाल्यात. षटकार आलाय आणि अफलातून स्ट्रोक अगदी बॅटच्या रडारमध्ये तिथून मात्र चेंडूला लॉफ केलाय. ओ क्या बात आहे. आणखीन एक या ठिकाणी काटचा फटका स्क्वेअर कट म्हणू शकतोय. अतिशय सुंदर क्रिकेटचं सौंदर्य या ठिकाणी नक्की चांग दाखवतोय. हा देखील चेंडू सीमारेच्या पार चौकार. पन्नास धावांची पार्टनरशिप झाले. पहिल्या चेंडूवरती विकेट गेला होता. पहिल्याच बॉलवरती विकेट गेला होता आणि त्यानंतर चेतन पाटील आणि रवी ढवले यांची केलेली ही भागीदारी अप्रतिम. एकापेक्षा एक सरस फटक्यांची नजराना स्पर्श केलाय. इथे धावा झाल्यात 52. 52 धावा दापलकडी. 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये 52 धावांची पार्टनरशिप ज्याच्यामध्ये चेतन पाटीलचं 7 चेंडूवरती 27 धावांचं योगदान आणि त्या 10 चेंडूवरती 24 धावांचं योगदान रवी ढवले यांचं आले आहे. म्हणून मी उल्लेख केला होता चेतनचा क्लास या मॅच मध्ये खेळतोय अगदी खास. तो चेतनचा क्लास दिला आणि बंटी सिक्सर 2727 आता थोडेसे निर्धास झालेत. त्या डगआउट जर पाहिलं खेळाडू कक्ष जर पाहिलं ना 2727 बंटी सिक्सरचं अगदी निर्धास झालेत. 50-50 ओव्हर आलाय पण त्याच्यात तेवढा रोमांच बाकी राहिलाय का. रोमांच राहिला आहे की हे ठाऊक नाही आहे मात्र नक्कीच इथे मॅच मात्र कदाचित थोडीफार म्हणू शकतो की ॲडजस्टमेंट कुठेतरी होऊ शकेल. 18 मध्ये 7 धावांची गरज आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. 12 धावाचं चॅलेंज या ठिकाणी आहे. खास करून स्वीकारले अमित कामणकर गुणंजे ट्रॅकवर आलेत. स्ट्राईक एंडला आपण रवी ढवला यांना पाहतोय. हो यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट बॉल अगदी छातीच्या ते अगदी जवळून चेंडू गेला म्हणजे रायझिंग डिलिव्हरी हाताळली गेली आणि या चेंडूला अगदी टॅप करायचं होतं. 7 धावांची आवश्यकता. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. इथे IPL मध्ये देखील सामना सुरू आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. आता 6 धावांची आवश्यकता आहे. IPL मध्ये देखील मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंगचा मॅच चालू आहे आणि तिथे मुंबई इंडियन्सनं 6 विकेट गमावलेत. आता 6 धावांची आवश्यकता आहे. 6 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बॉन्ड लाईन जवळ फील्ड क्षेत्ररक्षक होते तिथे कुठला आहे तो पुन्हा मोराल थोडंसं खाली गेले. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केलेत. 5 धावांची आवश्यकता. या भागीदारीनं पूर्णपणे सामन्याचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 5. 16 चेंडू 5 धावा. अमित कामणकर यांना तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस आहे मात्र व्यवस्थित मिळत झाला नाहीये. 1 धाव तर वेगानं पुणे गेले. डबलचा कॉल दिला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. वॉट अ रनिंग.
रनिंग बिटवीन द विकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर अफलातून आहे चँग 2 धावा येते 2 धाव्याने धावा संख्या झाली ती 56. आता 15 मध्ये 3 बनवायचे आहेत. 15 मध्ये 3 करायचे आहेत. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता. चेतन पाटील 29 वरनं अजून त्याचा क्लास ऊपर सुपर से ऊपर वाला क्लास दाखवला आहे आणि या चौकारानं मॅच केलाय. फिनिश 59 धावांचा पाठलाग करायचा होता आणि या चौकारानं धावफलक गेलाय तो 60 वरती. लागोपाठचा दुसरा विजय बंटी सिक्सर 27 न. चला मॅच समरी बघूया. संकल्प ग्रुपने केल्या 58 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात, ज्याच्यामध्ये मुक्तेश मुकादम यांच्या 16 धावा 11 धावांचं योगदान, अमान शेख यांचं 11, वैभव धूम यांचं 2 अप्रतिम षटकातळी, अक्षय पाटीलचं ते 50-50 वाला 1 धावांचं षटक, 2 विकेट त्यांच्या नावावरती, 2 विकेट मितेश शिंगोटेच्या नावावरती, रवी डबलेच्या नावावरती 1, रुपेश कुमारेच्या नावावरती 1 विकेट. पाठलाग करताना जितेश बंधूला पहिल्या चेंडूवरती विकेट गमावा लागला होता. त्यानंतर त्याची पार्टनरशिप चेतन पाटील 9 चेंडूमध्ये 33 धावा आणि रवी डबलेची 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळीस या सामन्यामध्ये टीमला बंटी सिक्सर 27 या सामन्यामध्ये विजय करून गेलेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 2 नॉमिनेशन आहेत. पुन्हा एकदा म्हणजे खऱ्या अर्थानं 3 आहेत. रवी ढवळे, चेतन पाटील आणि अक्षय पाटील.